वेदामध्ये वर्णन आहे श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ. श्री आणि लक्ष्मी अशा दोन भगवंताच्या पत्नी आहेत. मग लक्ष्मी जर वेगळी सांगितली असेल तर याचाच अर्थ श्रीचा अर्थ वेगळा आहे की नाही आहे. प्रसन्नता हा फार महत्वाचा भाग आहे. जी प्रसन्नतेने युक्त आहे. भगवद्गीता आणि भागवत हे दोघांचा संबंध जवळचा आहे. श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे जवळचे आहेत. गीता भागवत तुम्हा आम्हाला काय देईल तर पहिली गोष्ट आम्हाला सांगता येईल प्रसन्नता देईल. भगवद्गीता तुम्हा आम्हाला काय शिकवणार आहे एवढा एक मुद्दा सांगतो. भगवद्गीता तुम्हा आम्हाला मी कोण आहे याची जाणीव करून देणार आहे. सर्वात महत्वाची बाब आहे. गंमत अशी आहे मला बरंच काही कळतं समजतं. हा ध्वनिक्षेपक आहे, पखवाज आहे, खाली घोडी आहे, खांब आहे, लाईट आहे, दिवा आहे, हे सगळं कळतं मला. पण ज्या मला हे सगळं कळतं ना त्या मला मी कोण आहे हेच कळत नाही. ही मोठी अडचण आहे. मी नेहमी दृष्टांत सांगतो. एका शेतकऱ्याचा मुलगा महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षणाकरता गेला आणि कृषी विभागातूनच पदव्युत्तर शिक्षण करून परत आला. वडिलांबरोबर शेतात गेला. त्याने ते सर्व शेताची अवस्था पाहिली आणि एक तासभर त्याने चांगलं भाषण दिलं वडिलांनाच. काय बाबा पारंपरिक शेती करतायत, काय होणार आहे आणि विज्ञानाने काय क्रांती केली, अमुक केलं तमुक केलं. बापाने ते सगळं ऐकलं आणि सांगितलं बाळ अरे एवढा शिकलेला नाही रे मी. तू जेवढं भाषण दिलं ना बरचसं वरतून गेलं. मला फक्त एवढं सांग आपल्याला उत्पन्न वाढवता येईल का. मला का नाही वाढवता येणार. एवढा शिकून आलोय मी. या प्रत्येक रोपाला त्याने त्या रोपाकडे बोट दाखवलं. प्रत्येक रोपाला दर 8 दिवसाला 15 ग्राम युरिया दिला, अमुक केलं तमुक केलं तर या झाडाला चांगले टमाटे लागतील मोठाले मोठाले. हे ऐकलं बाप म्हणला खरंच तुमच्या विज्ञानाने चमत्कारच केला. तो मुलगा म्हणाला या चमत्काराचं काय आहे. त्या झाडाला तेवढा खुराक दिला, तेवढं पोषण दिलं तर ते झाड तेवढं उत्पन्न देणार आहे. तर बाप म्हणला ते मला कळालं रे, पण मी जे रोप लावलंय ते वांग्याचं लावलंय तू म्हणतो त्याला टमाटे येतील. हा चमत्कारच नाही का विठ्ठल. कळालं काही. झाडाला खुराक किती द्यायचं हे त्याला कळालं पण रोप कशाचं आहे हा मुद्दाच कळाला नाही. त्याप्रमाणे आपली गंमत तीच आहे. मला हे सगळं कळतं पण ज्या मला हे सगळं कळतं त्या मला मी कोण आहे हेच कळत नाही. आणि तो मी कोण आहे ही आपल्याला भगवद्गीता भागवत समजावून सांगणारे आहे. हे भगवद्गीतेचं असलेलं वैशिष्ट्य आहे. आणि ती भगवद्गीता आज या अवनीतलावरती प्रगट झाली, आपल्याला प्राप्त झाली. भगवंताचे अनंत अनंत उपकार आहेत. त्या भगवद्गीतेचं आपण चिंतन करावं आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. असो करविली तैसी केली कटकट वागुडी केली